श्री स्वामी समर्थ। उद्या अनंत चतुर्दशी आहे। उद्या अनंत चतुर्दशी दुपारी 3:10 ते 17 सप्टेंबरला सकाळी 10:44 संपणार आहे। अनंत चतुर्दशी व्रत कसे करावे, तो धागा कसा बांधायचा आहे, भगवान विष्णूंची सेवा कशी करायची, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं। आजच्या व्हिडिओमध्ये रात्री 12 वाजता काय सेवा करायची आहे त्याचबद्दलची माहिती घेणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचं, गणपती विसर्जन आणि सत्यनारायण 17 तारखेला करायचं आहे, तर सकाळी 11:45 पौर्णिमा लागणार आहे। सत्यनारायण आपल्याला तेव्हाच करायचं आहे। आजच्या व्हिडिओमध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय प्रभावी उच्च कोटीची ही सेवा आहे, तुम्हाला माहिती सांगणार आहे। त्याच्या आधी सांगते की लक्ष्मी प्राप्ती म्हणजे काय। पैसेच का नाही, लक्ष्मी हे 8 प्रकारची आहे। संत लक्ष्मी, धन्यलक्ष्मी, वैभव लक्ष्मी, घरात सुख, शांती, वैभव, आरोग्य नांदून दे म्हणून भगवान विष्णूंची लक्ष्मी प्राप्तीची एकत्र येऊन प्रभावी सेवा करायचा हा दिवस आहे। तुम्हाला माहिती आहे, असं म्हटलं जातं की अनंत चतुर्दशीला रात्री 12 वाजता भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी पृथ्वीवर आले असतात। ते बघत असतात माझी सेवा कोण करत आहे, कोण चांगले कर्म करत आहे, कोणी ध्यान करत आहे, कोणी चिंतन करत आहे, कोणी नामस्मरण करत आहे, तो या काळात ती सेवा करत आहे, त्याची कृपा आशीर्वाद भरभरून राहते। होतो की आम्ही सेवा करायला लागलो की आमच्या घरात सुख, शांती, घराचे वातावरण सकारात्मक व्हायला लागत असते, म्हणजे होत असते। अशा हीच तर तुमच्या सेवेची फलश्रुती आहे। कुठलीही सेवा करताना मनात काहीही आणायचं नाही आहे। जे काही सेवा करत आहात ते देव बघत आहे। मोडकी तोडकी जरी झाली तरी ते देव बघत आहेत, त्याचं फळ चांगलंच मिळत असतं। शांतता, सुख नांदावी तीच खरा आशीर्वाद, तो खरा आशीर्वाद असतो। प्रत्येक स्वामी भक्तांच्या आयुष्यात यायला लागला आहे। हे कमी काळ आहे, हा कमी काळ आहे। वर्षातून 3 वेळाच असतो। भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मींचे पृथ्वीवर आले असतात, तर तो कोणता? पहिला येतो ते कोजागिरी पौर्णिमा, दुसरा येतो अनंत चतुर्दशी आणि तिसरा येतो ते वैकुंठ चतुर्दशी। या भगवान विष्णूंची आणि भगवान शंकरांची यांची गळाभेट झालेली असते। उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे, चुकवू नका। रात्री 12 वाजता ही सेवा करायची आहे। सेवा मोठी आहे, पण 11 वाजल्यापासून जरी केलं तरी चालेल, किंवा 10 वाजता, त्याच्या आधी जरी तुम्हाला जमलं तरी तुम्ही करायचे आहे। जेवढी तुम्हाला जमेल तेवढी तुम्हाला करायची आहे। माझं काम आहे तेवढं तुम्हाला सांगायचं, तर तुम्हाला जेवढं जमेल तेवढं तुम्ही करायचं आहे। या दिवशी केलेली सेवा आपल्याला अनंत पटीने मिळत असते। अनंत चतुर्दशी अंत नाही आहे, ज्याला सीमारेषा नाही आहे। एवढी सेवा केल्यानंतरही नक्कीच तुमचा बँक बॅलन्स वाढणार आहे। आयुष्यात येणारे दुःख, संकट जास्त तुमच्यापर्यंत येणार नाहीत। ह्या सेवा केल्याने तुमच्या घरात लाखो करोडो रुपये येणार नाही आहेत। प्रकारचे आहेत घरात सुख, शांती, संतान प्राप्ती, या पण गोष्टी लाख मोलाच्या आहेत। पैसे देऊन पण आपल्या घरात सुख शांती विकत घेऊ शकत नाही, म्हणून घरात सुख शांती येऊन दे पण लाख मोलाचं मानलं जातं। जर तुमच्याकडे लहान मुलं जरी कोण असेल तरी तुम्ही त्याच्या आधी जरी 8-9 वाजता जरी सेवा केली तरी चालू शकते। आता आपण सेवेकडे बोलूया। तर सेवेकडे तर पहिलं काय येतं, तर व्यंकटेश स्तोत्र 21 मंडल करायचं आहे। 3 वेळा जरी केलं तरी चालेल, किंवा संस्कृतमध्ये आपल्याला पठण करायचं आहे। मराठीमध्ये खूप वेळ लागेल आपल्याला। समजा मी बोलली की मला 11 वेळा पठण करायचं आहे, तर आपण काय करायचं आहे, 11व्या वेळी आपल्याला 1 ते 8 ओळीपर्यंत बोलायचं आहे, आणि 1 ते 8 ओळीपर्यंत बोलायचं आहे 10 वेळा। आणि जेव्हा आपण 11व्या वेळा बोलील तेव्हा आपल्याला संपूर्ण पठण करायचं आहे। त्याचबरोबर दुसरं येतं ते पुरुष सूक्त 1 वेळा, त्याचबरोबर श्री सूक्त तुम्ही 16 वेळा केलं तरी चालेल, किंवा 1 वेळा केलं तरी चालेल।
त्यानंतर विष्णू गायत्री मंत्र 24 वेळा किंवा 16 वेळा जरी बोललं तरी चालेल. लक्ष्मी गायत्री मंत्र 16 वेळा, जेवढी जमेल तेवढा वेळ आपल्याला बोलायचं आहे. मोजून मापन सेवा करू नका. देवाकडे मागताना तुम्ही 500 रुपये द्या असं कोण मागतं का? तुमच्यापासून ते माझ्यापर्यंत. मग सेवा मोजून मापून करू नका. कुबेर मंत्र नित्यसेवेमध्ये, ज्यांच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये कुबेर मंत्र दिलेला आहे. कुठलीही मांडणी करायची नाही. देवापुढे बसून, जसं मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलं की भगवान विष्णूंचा फोटो ठेवायचा आहे आणि आपल्याला तिथे बसून ही सेवा करायची आहे. तुळशीपत्र अर्पण करायचे आहेत भगवान विष्णूंना. 1000 तुळशीपत्र जरी नसेल, एक जरी तुळशीपत्र असेल तरी एक तुळशीपत्र अर्पण करताना विष्णू सहस्त्रनामावली आपल्याला पठण करायचं आहे. तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही ही सेवा करायची आहे. आणि सामूहिक जर सेवा करायची असेल तर तुमच्याकडे कोण जाऊबाई असेल तर तुम्ही दोघी सेवा करणार असेल तर शेजारी बसून तुम्ही असं हे करायचं आहे की तू हळू आवाजात व्यंकटेश स्तोत्र बोल आणि मी श्रीसूक्त पठण करते. असं आपल्याला जर सामूहिक सेवा जरी झाली तरी तुम्हाला करायची आहे. जर तुमच्याकडे त्या करणार नसतील तरी ठीक आहे, चालेल. तुम्ही स्वतः जरी सगळी सेवा केली तरी चालेल. जशी जमेल तशी तुम्ही सेवा करा. मासिक धर्माचा 4था दिवस असेल तर सेवा करू शकता का? तर असं जमणार नाही. आपल्याला सेवा करायची नाही. मासिक धर्म कडकडीत पाळायचा आहे. तुम्ही प्रेग्नंट आहात तर सेवा करू शकता का? तर हो, तुम्ही सेवा करू शकता. मासिक धर्म सूतक विठळ आहे. जर तुम्हाला मासिक धर्म आहे तर तुम्ही जरी तुमची मुलगी असेल तरी तिला तुम्ही जरी सांगितलं तरी चालू शकतं. कारण आपण देवाकडे जात नाही, त्याच्यामुळे ती जरी करत असेल किंवा मुलगा जरी करत असेल तरी त्यांना गोड बोलून तुम्ही सेवा करून त्यांच्याकडून घेतली तरी चालू शकते. ती सेवा करा. वर्षातून परत वेळ येत नाही. घरात जर सुख येणार असेल, मुलांची प्रगती होणार असेल तर आज रात्री ही सेवा करायची नाही. सोमवारी रात्री 12 वाजता ही सेवा करायची आहे. खूप सुंदर सेवा आहे, उच्च कोटीची सेवा आहे. भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा राहील. आपल्याला माहिती आहे भगवान विष्णू जगाचे पालन करतात, संपूर्ण विश्वाचे पालन करतात. आपले का नाही करणार? आपलं पण करतील. ते येतं ते सेवा. जेवढी तुम्हाला जमेल तेवढी तुम्ही सेवा करा. जेवढं सांगितलं तेवढं केलं तरी चालेल, पण जेवढं जमेल तेवढं करा. जेवढी जास्त सेवा करचाल तेवढं चांगलंच आहे. तर श्रीसूक्त फलश्रुती बोलत असताना हात जोडायचा आहे आणि जो कलाव आहे तो प्रत्येक म्हणजे आपल्या जो घरात असतो प्रत्येक व्यक्तीला आपल्या मनगटाला बांधायचा आहे. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.